आज आपण शिकणार आहेत मराठी सुलभ भारती इयत्ता 5वी. पेज नंबर किती? पेज नंबर 10. कितवा लेसन नंबर आहे? लेसन नंबर 7. खेळूया, खेळता खेळता वाचूया. खेळत खेळत वाचूया. काय दिसते बरं चित्रामध्ये तुम्हाला? चित्रामध्ये मला लुडो सारखा काहीतरी दिसतंय. त्याला आपण मराठीमध्ये काय बोलतो? सापशिडी. सापशिडीमध्ये काय असतं तुला माहिती आहे? जर समजा आपण इथून जर गेमची सुरुवात केली तर इथे लास्ट 25 नंबरला एंड असतो, सुरुवात आणि शेवट. ह्याच्यामध्ये काय असतं? जर समजा आपण एखादं चांगलं काम करतो तर आपल्याला ही अशी सीडी भेटते आणि आपण खालून डायरेक्ट वर देत जातो. आणि जर समजा आपण नॉर्मल काम करत असेल तर आपण असं जातो. आणि जर समजा आपण काम चुकीचं केलं तर हा साप आपल्याला येऊन काय करतो? चावतो आणि खाली येतो. म्हणजे डायरेक्ट वरून खाली. आता मी तुला काय सांगणार आहे, हा खेळ कसा खेळायचा. तुला तर माहितीच असेल हा खेळ कसा खेळायचा. काय करायचं असते? एक लुडो घ्यायचं असते हा, आणि जेवढा नंबर आला तेवढा पुढे जायचं असते. पण त्याच्या आधी काय घ्यायचं? एक फासा असतो, त्या फासावरती 1 ते 6 डॉट केलेले असतात. स्क्वेअर फासा असतो, त्याच्यावरती एक साईडला 1, दुसऱ्या साईडला 2 असे डॉट्स असतात. आणि त्याच्यावरून जसं 1 पडलं तर इथून इथे यायचं. जर 6 पडले तर 1 2 3 4 5 6 इथे यायचं, है ना. जर 3 पडले तर कुठे जाणार? 1 2 3 असं पुढे जायचं असतं. शिडी आली तर काय करायचं? जर इथे शिडी आली तर असं वर जायचं. आणि ज्या घरात जाणार चांगल्या तिकडे जाऊन जर चांगल्या ठिकाणी गेलं तर चांगला संदेश द्यायचा. जर चुकीचं वागलं आपण तर वाईट संदेश खाली यायचं. आणि सगळ्यात बेस्ट जेव्हा आपण करतो काम तेव्हा आपण काय होतो? पुढे जातो. ठीक आहे. तर आता आपण काय करूया? सगळ्यात पहिलं इथून आता सुरुवात केली, आपण इथे आलो. हे काय आहे? आपण फासा टाकला, पहिल्या ह्याच्यावर आलो तर काय करायचं? पाणी कसं वापरायचं? जपून वापरायचं. जर आपण फासा टाकला तर पहिलं काय आहे? 1 जर आला तर काय करायचं? पाणी जपून वापरतो. जर पाणी आपण जपून वापरलं तर आपल्याला काय होतं? गुड भेटलं म्हणजे काय भेटलं आपल्याला? ट्रॉफी. कारण आपण काय केलेलं आहे? पाण्याची काटकसर केलेली आहे. नेक्स्ट, आता आपण हळूहळू पुढे जाणार. जसे फासे पडतील तसं. मग आपण जर समजा एखाद्या मित्राला किंवा कोणाला तरी जर आपण मदत करत असेल तर आपण गुड काम केलं की बॅड? गुड. मग आपल्याला काय भेटते? सीडी. कारण काय केलं आपण? दुसऱ्यांना मदत केलेली आहे. पुन्हा आपल्याला काय भेटलेलं आहे? ट्रॉफी. नेक्स्ट, इथून असं केलं, आपल्याला काही नंबर पडले. आपण इथे काय केलं? जेवताना रडलो. जेवताना रडायचं का? नाही. म्हणजे काय होणार? आपल्याला साप काय करणार? खाणार, चावणार. म्हणजे जर आपण खाताना रडलो तर साप आपल्याला खाईल आणि मम्मी रडेल. अरे मम्मी मारेल ना. अच्छा, जेवलं नाही तर. म्हणजे आपण काय झालं? चुकीचं काम केलं म्हणून सापाने चावला, म्हणजे मम्मीने मारलं, म्हणजे पुन्हा खाली आलो आपण. मग परत आपल्याला सुरुवात करायला लागेल. म्हणजे तू बोलते की मम्मी साप आहे? तसं खाली. चल, आता इथून पुढे गेलो. म्हणजे आता नेक्स्ट टाइम कळलं जेवताना रडायचं नाही. आता इथे काय आहे? नियमित व्यायाम करणे. नियमित व्यायाम करायचं का आपण? हो. गुड काम आहे की बॅड? गुड. म्हणजे आपण कुठे गेलो? वरती. म्हणजे नियमित व्यायाम केल्याने काय झालं? आपलं आरोग्य कसं झालं? चांगलं झालं. एक्सरसाइजमुळे आपली बॉडी फिट राहते. म्हणजे आपल्याला काय भेटली? ट्रॉफी. ठीक आहे. आता नेक्स्ट इथे आलं 20 वर. नाही सॉरी, वाईट. इथून आपण पुढे गेलो. म्हणजे हे फासे टाकायचे. हे चालू आहे की हे चालू आहे.
मग आता इथून सीडीने वर गेलं, आपलं आरोग्य चांगलं आहे हे आपल्याला कळलं. पण आपण काय करतो, पूर्ण एक एक बॉक्स बघतोय ना. आपण असं असं करून पुढे पुढे खेळत नाही, आपण फक्त शिकतोय कसं खेळायचं ते आपल्याला कळलेलं आहे. आता इथून आपण इकडे गेलो, आरोग्य आपलं चांगलं आहे, आपल्याला ट्रॉफी भेटली. हे किती नंबर आहे? 11. हे आपण इथून केलं मग अशी. आता आपल्याला हे करायचं, आपण चुकीचं केलेलं आहे. इथून करू. खोटे बोलणे. खोटे बोलणं चांगलं आहे का? नाही. म्हणजे हे काय आहे? बॅड आहे. म्हणजेच आपण काय केलं, आपल्याला चावलं, गेममधून आपण खाली आलो, म्हणून खोटं बोलायचं का? नाही. नेक्स्ट आपण काय करायची? झाडाची काळजी घ्यायची का? हो. झाडाची काळजी घेणं म्हणजे काय आहे? गुड आहे की बॅड आहे? गुड आहे. म्हणजे आपण काय केलं? वरती गेलो. म्हणजे आपण काय केलं? निसर्गाचं संवर्धन केलं, निसर्गाची काळजी घेतली. हे गुड आहे की बॅड आहे? गुड. म्हणजे आपल्याला काय भेटलं? ट्रॉफी भेटली. नेक्स्ट काय आहे? इथे काही नाही. आता हे आरोग्य तर आपल्याला माहितीच आहे. मग अशी नियमित व्यायाम केल्याने काय होतं? आपलं आरोग्य चांगलं होतं. मोठ्यांचं काय करायचं? सन्मान करायचा, मोठ्यांचा आदर करायचा. मोठ्यांचा आदर जर केला नाही तर साप चावणार. म्हणजे आपण पुन्हा खाली येणार, 22 वरून 19ला येणार. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? मोठ्यांचा आदर करावा लागेल. हे तर आपलं झालेलंच आहे. निसर्गाची संवर्धन करणे, झाडांची काळजी घेणे. जर आपण अभ्यास नाही केला, आपण एक्सरसाइज नाही केली, आपण आपल्या मम्मी पप्पांचं काम नाही ऐकलं, म्हणजे आपण काय केलं? आळस केला. आळस करणं हे चांगलं आहे की खराब आहे? आळस करणे चुकीचे आहे. म्हणजे पुन्हा आपण कुठे येणार? खाली, 15 वरती. पण आपण जर आळस नाही केला, सगळं नीटनेटकं काम केलं, तर आपण कुठे जाणार? नेक्स्ट बॉक्समध्ये. इथे आपण काय आहे? गुड म्हणून आपल्या गेममध्ये जिंकणार. ही काय आहे? नेक्स्ट काय आहे? हे एक आहे डॉक्टर आणि हे आहेत एक पेशंट. आणि ही काय आहे? आपल्यासाठी एक हसायसाठी स्टोरी बनवलेली आहे. तर ही स्टोरी वाचून दाखवणार का? बरं, मी वाचून दाखवते, ठीक आहे. हे काय आहे? हा कोण आहे? डॉक्टर अंकल आहे आणि हा एक पेशंट आहे. आता हा पेशंटला काहीतरी त्रास होतोय, म्हणून तो कुठे जातो? डॉक्टरांकडे जातो, ठीक आहे. मग काय म्हणतो तो? डॉक्टर, माझं वजन खूप वाढलंय, त्यामुळे माझी तब्येत काय होत नाही? ठीक राहत नाही. मग डॉक्टर काय म्हणतात? तब्येत चांगली राहण्यासाठी रोज व्यायाम करा. काय करा? रोज व्यायाम करा. मैदानी खेळ खेळा. मैदानी खेळ म्हणजे काय असतं? मागच्या लेसनमध्ये आपलं होतं ना हे 50 मीटर धावा, व्यायाम करा. हो हो. म्हणजे मैदानी खेळ खेळणं जरुरी आहे, बरोबर आहे. तर पेशंट काय म्हणतात? मैदानी खेळ तर मी रोज खेळतो. काय म्हणतो पेशंट? मैदानी खेळ तर मी रोज खेळतो. काय काय खेळतो सांगतो यार पेशंट. मी फुटबॉल खेळतो, मी टेनिस खेळतो, मी क्रिकेट देखील खेळतो. मग डॉक्टर काय म्हणतात? किती वेळ खेळता? सांग बरं, पेशंटने काय उत्तर दिलं असेल? पेशंटने उत्तर काय दिलं? पेशंटने उत्तर दिलं, मोबाईलची बॅटरी चार्ज होईपर्यंत. अरे चार्ज मोबाईलची बॅटरी संपेपर्यंत. म्हणजे हे काय होतं? एक जोक होता. म्हणजे हा माणूस जो आहे हा मोबाईलमध्ये गेम खेळत होता, पण डॉक्टरांना काय वाटत होतं की हा मैदानावर जाऊन खेळतोय, पण तो मैदानावर खेळत नव्हता, मोबाईलमध्ये खेळत होता. म्हणून तो काय झाला? आजारी झाला, त्याचं वजन वाढलं. म्हणून आता काय करायचं? दररोज व्यायाम करायचा, मैदानी खेळ खेळायचे. ठीक आहे. आता उद्यापासून खेळणार का तुम्ही? ओके.